गोष्टीसाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहे. खरंच सांगतो, हे सगळं पाहिल्यानंतर मन भरून गेलं की एवढी सगळी पारितोषिकं तुम्हाला मिळणार आहेत. आयुष्याच्या वाटेवर अनेक अडचणी तुमच्या समोर उभं राहणार आहेत. सत्य आणि विजयाच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करा. ज्या गुरुजनांनी तुम्हाला जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानावर विश्वास ठेवा आणि ज्या आईबाबांनी तुमच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्या कष्टाचं चीज म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि या देशाच्या हिताकरता जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा. सोपे जगण्याचे मंत्र आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरणार, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुजनांना विसरणार, मग अशा किती स्टेजवरनं तुम्हाला किती पारितोषिकं मिळू द्या, त्याचा अर्थ शून्य आहे मित्रांनो, शून्य. एक कहावत बहुत खूबसूरत है, सुन लो ऐ दिल नशीब. जिंदगी के मोड़ पे यूं हम भी गुजर सकते थे, जिंदगी के मोड़ पे हम यूं ही गुजर सकते थे, बस काफिले कम थे, बस काफिले कम थे. मंजिलों की तलाश तो तुम भी करते थे और हम भी करते थे. राह में तुम्हारे खुद तुम्हारे गुरु हुआ करते थे और हम सफर हम अकेले हुआ करते. त्याच्याकडे असे गुरु आहेत ना, त्याला असे हजारो पारितोषिकं मिळणार आहेत, हजारो वेळा सन्मान होणार आहे, हजारो वेळा त्याची यशोगाथा लिहिली जाणार आहे. तुमच्या आयुष्याच्या पुढच्या प्रगतीसाठी येणाऱ्या अनेक गोष्टींना, तुम्हाला संकटांनाही सामोरं जायचं. आयुष्याचं ध्येय हे नक्कीच तुमचं विजयी पथापर्यंत असावं. आणि सर पुन्हा एकदा सांगतो, फक्त बोटं हलवून जर अंकगणिताची भाषा वाकडे तिकडे करता येत असती ना, तर मलाही तुमच्या शाळेत पुन्हा एकदा जमलं तर ॲडमिशन द्या आणि पुढच्या वर्षीची सगळी पारितोषिकं मला एकट्यालाच द्या, या ना कोणालाच देऊ नका. मी नाही पास झालो तरी चालेल, तिलाही बरोबर आता देऊच नका. असो, तसं होत नाही. बुद्धिमत्ता कधीही कुणाकडनं विकत घेता येत नाही, हे चाणक्याने त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तुमच्या आयुष्याची यशोगाथा अशीच उंचावत जावं. तुमच्या गुरुनी जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या आयुष्यावर तुम्हाला घडावा आणि तुमच्या आई वडिलांनी जे तुमच्यासाठी जे काही करून ठेवलेलं आहे त्याचा पूर्णपणे उपयोग करून त्यांचे उपकार आयुष्यभर माना. एवढंच मी बोलतो. आणि इतिहासाचं फारसं काही वर्णन करता आलं नाही, कारण एकदा इतिहासात घुसलो तर पारितोषिकं मला एकट्यालाच घ्यावी लागतील सगळी. त्याच्यामुळं मी जास्त काही वेळ घेत नाही. बऱ्याचशा माझ्या विद्यार्थी मित्रांना अपेक्षित आहे, काका कधी खाली बसता येते आणि कधी ते मागचं मिळते. माझा उसमें भी है, असो काय हरकत नाही. आणि आज नेमका रविवार आहे, त्याच्यामुळं बऱ्याचशा टी व्ही सिरियलच्या ते कार्यक्रम बंद असतात ना आया, त्याच्यामुळं बऱ्याचशा मम्मी आलेल्या आहेत कार्यक्रमाला. खरं तर त्यांचं एकदा पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कारण जर टी व्ही सिरियल यथा कदाचित आज असते, किंवा मी भारत सरकारला एक निवेदन पण देणार आहे, रविवारी 4 नंतर भारतातील नेट सर्व्हिस बंद करावी, म्हणजे मुलांबरोबर खेळता येईल आयांना. असं काही होणार नाही आहे. तर पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्यांना नाही मिळाली, जे माझ्याबरोबर आहेत त्यांचं पण अभिनंदन, कारण मी तुमच्याबरोबर आहे, मला काही मिळणार नाही आहे. आणि हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष चालत राहावा. आज 14 वर्ष झालेली आहेत. आणखीन पुढची 100 वर्ष लवकरात लवकर पार करावी, त्याच्यासाठी पुढची 100 वर्ष यावी लागतीलच म्हणा. पण ही यशोगाथा हा देशाचा आणि मानवतेचा सर्वांगी विकासाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. मला इथं ज्यांनी बोलवलं ते आदरणीय कडसर आणि ज्यांनी आणलं ते माझे आदरणीय मित्र प्रवीणजी मळेकर. जर काही तुमचा रागरोष असेल पालकांचा तर शेठ बसलेले तिथं, स्टेजच्या मागं घेऊन काय जे करायचं ते केलं तरी काही हरकत नाही. शरीराने ते माझ्यासारखे नाहीत, दष्टपुष्ट आहेत, त्यामुळे जाताना 1-2 जणं जाऊ नका, 7-8 जणं जावा.
उगाचच नंतर त्रासदायक होईल, असं काही करू नका. असो, काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा या मंचाची रजा घेतो आणि सगळ्याच विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. असून धन्यवाद सर. यानंतर मनीष शिंदे सरांना मी विनंती करते की तुम्ही थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करा. सगळ्यांना नमस्कार. ज्यावेळेस बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो आणि पाहुणे बोलायला उठतात, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतो की हे किती वेळ बोलणार आहेत आणि काय बोलणार. काहींना कदाचित तो एक प्रकारचा कार्यक्रमामध्ये आलेला व्यत्यय वाटतो. काहीच मिनटं घेतोय फक्त. सगळ्यात पहिल्यांदा कौतुक आपल्या मुलांचं. पार्टिसिपेशन ज्यांनी केलं त्यांचंही कौतुक आहे. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. आत्ताचं लेटेस्ट सायन्स सांगतं की 10 इंटेलिजन्स आहेत प्रत्येक व्यक्तीकडे. 10 इंटेलिजन्स आहेत. आपल्या शाळेमध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये फक्त 2 इंटेलिजन्स मिळतात आपल्याला. एक लॉजिकल मॅथमॅटिकल आणि दुसरा फार फार तर लिंग्विस्टिक, ज्याचा संबंध भाषेशी आहे किंवा बोलीशी आहे, लिखाणाशी आहे. त्यातल्या त्यात आपल्या प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे की आपली मुलं डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन क्षेत्र आहेत. जर तुमच्या मुलांविषयी, आपल्या मुलांविषयी खरंच आपल्याला कळकळ असेल तर 13,000पेक्षा जास्त करिअर्स अवेलेबल आहेत भारतामध्ये. फक्त भारताच्या बाहेर जर गेलो आपण तर याची संख्या किमान 50,000च्या वरती आहे. तर या क्षेत्रांचा पण विचार करा. हा एक आज तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा पॉईंट देतोय. विशेष कौतुक चिल्ड्रन स्किल फाउंडेशनचं आहे, कारण ह्या निमित्ताने आपल्या मुलांना कमी वयामध्ये जे विषय अवघड जातात त्याचंच फाउंडेशन तयार करतोय आपण, आणि ज्याच्या मदतीने आपण शैक्षणिक गुणवत्ता आपली वाढवू शकतो. मेरिटमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये आपण तर धरून राहू शकतो. म्हणून विशेष कौतुक आहे शुभांगीताई कड, जे हे सगळं करतात. आणि त्यांना मदत म्हणून दत्ता कड आणि सगळे आपले शिक्षकवृंद, जॉयस इंग्लिश मिडियम स्कूल आणि बाकीची सगळी मंडळी आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ह्या प्रोग्रॅममध्ये अजून एक गोष्ट वेगळी आहे. इथे जे शिक्षक, जे टीचर्स अबॅकस अकॅडमी चालवतात त्यांचंही आपण कौतुक करतो. असं प्लॅटफॉर्म मी एकमेव बघितलं आहे. 1200च्या वर मी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आहे, तिथे सेशन्स घेतलेत. 1998 पासून जातोय. अगदी हिंदुस्तान एरोनॉटिक्स सारख्या संस्थेमध्ये सेशन झालेत. पण जे मेंटॉर आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांचाही आपण इथे सत्कार करतोय. आणि पालकांसाठी मला अजून एक गोष्ट देऊन जायची आहे की तुम्ही तुमच्या मुलांसाठी भरपूर एफर्ट्स घेतात आहे. तुमच्यासमोर पण चॅलेंजेस आहेत. पण अजून एक काम करा. आपलं मूल कदाचित लॉजिक मॅथमॅटिक्समध्ये नाही चाललं तर अनेक गोष्टींवरती वर्कआउट करा. मुलांना खेळायला संधी द्या. मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ट्राय करा. 3 ते 6 महिने कुठल्याही क्षेत्रातली संधी द्या. आणि याची सगळ्यात योग्य वेळ काय आहे, शाळेत असतानाच. शाळेत असताना का, तर साधारणपणे जर 10 वर्ष 1ली ते 10वी मी दर 3 महिन्याला एक नवीन खेळ ट्राय केला, एक नवीन स्किल ट्राय केलं, एक नवीन कला दिली, तर कमीत कमी आपण 40 स्किल्स, 40 आर्ट्स आणि 40 वेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो. जर काही गोष्टी सायमल्टेनियसली केल्या, सुट्टीमध्ये केल्या, तर याची संख्या 80पर्यंत नेता येते. आणि याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आपली मुलं कुठल्या तरी 5 ते 10 क्षेत्रामध्ये फार चांगलं करतात आहे. त्याच्यातले टॉप 3 निवडा, एक खेळ निवडा, एक अभ्यासाचं क्षेत्र निवडा आणि एक कलेचं क्षेत्र निवडा. आपली मुलं आयुष्यात कधीच फेल होणार नाहीत याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. काही जण म्हणतील याला पुरावा आहे का. गेल्या वर्षापासून याच्यावरती रिसर्च चालू आहे महाराष्ट्रभर आणि त्याच्यामधल्या 27 केसेस आणि त्याच्यापुढे जाऊन 750 केसेस 1998 पासूनच्या याच्यावरती आम्ही वर्कआउट केलं. तर ज्या घरातली मुलं रोज किमान अर्धा तास खेळतात, काहीतरी शारीरिक व्यायाम करतात किंवा फक्त उड्या मारतात, पण त्यांच्या शरीरातून घाम निघतो, त्यांना भूक लागते, व्यवस्थित झोप होते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सरांनी सांगितलं त्याविषयी मी बोलणार नाही आहे, डिजिटल गोष्टी किंवा सोशल मीडिया हे एक प्रकारचं ॲडिक्शन झालं आहे. भविष्यामध्ये कदाचित आरोग्याच्याच बरोबर सोशल मीडिया किंवा डिजिटल ॲडिक्शन सोडवणारे हॉस्पिटल्स तयार होते.
ऑलरेडी भारतामध्येही झालेली आहेत. म्हणून त्याच्यावरती काळजी घ्या. टेक्नॉलॉजी चांगली आहे का? फार चांगली आहे, पण ती दुधारी तलवार आहे. पुढचं जग हे सायबर क्राईमचं असेल. सगळ्या प्रकारच्या सायबर गोष्टींमध्ये आपल्याला अवेअर व्हावं लागेल. कदाचित पालक म्हणून आपण सगळं शिकू शकणार नाही, पण आपल्याला मुलांना सगळ्यात महत्त्वाचा भाग द्यावा लागेल, तो म्हणजे विजडम, सारासार विवेक बुद्धी, शहाणपण द्यावं लागेल. आणि त्यासाठी अजून एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे मुलांना संस्कार, योग्य अयोग्य काय याच्याविषयीचं नॉलेज. आणि म्हणून त्यासाठी अनेक वेगवेगळ्या संस्था काम करतात. जॉयस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपण त्याच्यावरती अनेक उपक्रम राबवतो. इंटेलिजन्स तुम्हाला खरंच काम करायचं असेल तर 10 इंटेलिजन्स आहे, ते 10 इंटेलिजन्स शोधा. डॉक्टर हावर्ड गार्डनर म्हणून थेरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे 10 इंटेलिजन्स मिळतील. त्याच्यातल्या 3 इंटेलिजन्सवर काम करा, आपली मुलं कुठेही चमकतील. फक्त ही काळजी घ्या की आपल्या मुलांच्या गुणवत्तेला संस्कारांची जोड असेल तरच ती मुलं टिकतील. आणि म्हणून पालकांसाठी एक शिदोरी दिली मी आयुष्यभराची, जी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी स्वतःसाठी पुरेल, की पैसा, मान सन्मान, यश याच्याच बरोबर संस्कार, आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं, जिथून मी घेतोय तिथेच मला काहीतरी परत रिटर्न दिलं पाहिजे. सायकल कंप्लीट केलं पाहिजे. नेचरमध्ये सगळे सायकल्स आहेत, ऑक्सिजनपासून अनेक गोष्टींचं. तर तसंच मी जर या समाजातून घेतोय तर या समाजाला काहीतरी देणं आहे माझं, ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी दिलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञानाने देऊ शकता, वेळेने देऊ शकता, इतर मदतीने करू शकता. तर अशा पद्धतीने मुलांना शिकवा. आपल्या सगळ्या मुलांना त्या पद्धतीने लायक करा. त्यांना कितीही अपयश आलं तरी ती मुलं नक्कीच चमकतील. आणि त्यासाठी थॉमस अल्वा एडिसन यांची एक छोटीशी गोष्ट आहे, ती जरूर वाचा. मी आता सांगत नाही, इंटरेस्टिंग आहे, पण अजून 5 मिनटं जातील, आपल्याला अजून बरीच बक्षिसं वितरित करायची आहेत. म्हणून इथे थांबतो. जर तुम्हाला खरंच याच्याविषयी काही, आपल्या मुलांविषयी काही करायचं असेल तर माझं नाव आणि नंबर देतो, तो लिहून घ्या. दत्ताकड सरांना संपर्क साधला किंवा शुभांगीताईंना संपर्क साधला तरी तो मिळेल. माझं नाव आहे मनीष शिंदे. फोन नंबर देतोय, जर खरंच कुणाला याच्यावरती काम करायचं असेल तर 9422307711. पुन्हा एकदा चिल्ड्रन स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांना ते जे काही उपक्रम राबवतात हे 3रं वर्ष आहे मी येतोय. ऑनलाईन पण आम्ही काम केलं आणि त्यावेळेस खरंच सगळीकडे परिस्थिती बिकट होती. तर त्यांचं मनापासून कौतुक आहे. आपल्या सर्व पालकांचं मनापासून कौतुक आहे की तुम्ही मुलांना सपोर्ट करताय. इथे अनेक शिक्षक आहेत, शिक्षकांवरही काम करावं लागतं, कारण त्यांच्याकडे दुहेरी भूमिका आहे, शिक्षक, पालक आणि बाकीच्या गोष्टी. आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 ज्या काही शिदोरी मिळालेल्या आहेत आपल्याला, मल्टिपल इंटेलिजन्स आणि मुलांसाठी काय करायचं, तर ते आपण घरी घेऊन जाऊ आणि आयुष्यभर त्याचा उपयोग करू. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. Third prize goes to Arohi Arthwade from CSD Moria Abacus Academy and Anvi Chaudhary, Joyce English Medium School. Second prize goes to Shivan Bhatt, CSD Chanakya Abacus Academy. And the first prize goes to
सिलेक्ट करतोय कॅटेगरी KG विथ अबॅकस. काउन्सिलेशन प्राइज आहे हर्षल जाधव, CSD चाणक्य अकॅडमी, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. अधीरा तायवडे, जॉयस प्री स्कूल. त्यानंतर फलक शरीफ, CSD मोरिया अकॅडमी, चिंचवडगाव. थर्ड प्राइज जात आहे विराज शिंदे, CSD चाणक्य अकॅडमी, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. आर्यांश जाधव, CSD स्मार्ट इंटरनेट क्लासेस, शिवार गार्डन रोड, पिंपळे सौदागर. आनंद बिडवे, जॉयस प्री स्कूल, कडाचीवाडी. सेकंड प्राइज जात आहे श्लोक लांजवडे, जॉयस प्री स्कूल, कडाचीवाडी. रेयांश ताजणे, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. रोहन जाधव. सेकंड प्राइज आहे आरोही जाधव, जॉयस प्री स्कूल, कडाचीवाडी. आणि KG कॅटेगरी फर्स्ट प्राइज जात आहे विहान वहादणे, जॉयस प्री स्कूल, कडाचीवाडी. आणि जुई वीर, दुसरं प्राइज आहे जुई वीर. जुई वीर विहान वहादणे फर्स्ट प्राइज. टाळ्यांचा आवाज चालू पाहिजे एकदम एकदम मस्त. यानंतर कॅटेगरी थर्ड विथ अबॅकस. काउन्सिलेशन प्राइज जाते विहान शिंदे, CSD भास्कराचार्य अकॅडमी, मुंबई. यानंतर थर्ड प्राइज आहे हर्षल राऊत, CSD चाणक्य अकॅडमी, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. नंतरचं थर्ड प्राइज जाते वीर गिटे, CSD जीनियस अबॅकस क्लासेस, पियंगूट. जुई पाटील, CSD रामानुजन अबॅकस अकॅडमी, तळेगाव, दाभाडे. सेकंड प्राइज आहे ईश्वरी नाचरे, CSD चाणक्य अकॅडमी, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. शांती वाळून, CSD स्कॉलर्स अबॅकस अकॅडमी, राजगुरुनगर. यानंतरचं सेकंड प्राइज जात आहे श्रीहरी महाजन, CSD चाणक्य अकॅडमी, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. यानंतरचं सेकंड प्राइज आहे रितिका बोडके, CSD अबॅकस अकॅडमी, रावेत. आणि यानंतर कॅटेगरी झेड फर्स्ट प्राइज जात आहे आर्या गुरु, CSD नवजीवन अबॅकस अकॅडमी, राजगुरुनगर. आणि वरण विघ्नेश, CSD चाणक्य अकॅडमी, बाजीप्रभू चौक, काळेवाडी. आपण सांगणार आहोत कॅटेगरी एसच्या मुलांनी तयार व्हायचं आहे. रेडी का? कॅटेगरी एसचे प्राइजेस यानंतर आपण वाचणार आहोत. कॅटेगरी झेड पुन्हा एकदा मी प्राइजेस सांगते. कन्सलेशन प्राइज विहान शिंदे, प्रांशी मंगल, वंश
बारणे. थर्ड प्राइज आहे हर्षद राऊत, वीर बिटे, जुई पाटील. सेकंड प्राइज आहे ईश्वरी नाचरे, शान्वी वाळू, श्रीहरी महाजन आणि रितिका बोडके. आणि फर्स्ट प्राइज आहे आर्या गुरु, वरण विघ्नेश. यानंतर कॅटेगरी एसची प्राइजेस मी सांगते. यानंतर एस कॅटेगरीची विथ अबॅकस कॉन्सुलेशन प्राइज सांगते. अश्रित रांगे, CSD रामानुजन अबॅकस अकॅडमी तळेगाव दाभाडे. हर्षिका पेटकर, CSD समर्थ अबॅकस अकॅडमी सातारा सातवनगर हडपसर. ओजस जगदाळे, CSD भास्कराचार्य अकॅडमी मुंबई बँगलोर हायवे बाणे. कॉन्सुलेशन प्राइज एस कॅटेगरीची अश्रित रांगे, हर्षिका पेटकर, ओजस जगदाळे. कॉन्सुलेशन प्राइज आहे अश्रित रांगे, CSD रामानुजन अकॅडमी तळेगाव दाभाडे. हर्षिका पेटकर, समर्थ अबॅकस अकॅडमी हडपसर. ओजस जगदाळे, भास्कराचार्य अकॅडमी बाणे. यानंतर थर्ड प्राइज अनाऊन्स करते. राजवर्धन जाधव, CSD रामानुजन अबॅकस अकॅडमी तळेगाव दाभाडे. यानंतरचं थर्ड प्राइज आहे वेद अकलवार, CSD स्मार्ट इंटेलेक्ट क्लासेस शिवार गार्डन रोड पिंपळे सौदागर. आणि तिसरं प्राइज आहे थर्ड प्राइजमधलं रुद्र मिश्रा, जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल. पुन्हा एकदा मी थर्ड प्राइजेस अनाऊन्स करते. राजवर्धन जाधव, CSD रामानुजन अबॅकस अकॅडमी तळेगाव. वेद अकलवार, CSD स्मार्ट इंटेलेक्ट क्लासेस शिवार गार्डन रोड पिंपळे सौदागर. रुद्र मिश्रा, जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल. या तिघांना एस कॅटेगरीमधलं थर्ड प्राइज आहे. एस कॅटेगरीची थर्ड प्राइज आपण आता दिलेला आहे. थर्ड प्राइज आहे राजवर्धन जाधव, CSD रामानुजन अबॅकस अकॅडमी तळेगाव दाभाडे. वेद अकलवार, CSD स्मार्ट इंटेलेक्ट क्लासेस शिवार गार्डन रोड पिंपळे सौदागर. आणि रुद्र मिश्रा, जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल. आता आपण एस कॅटेगरीमधलं सेकंड प्राइज बघणार आहोत.
दुसरं कॉन्सलेशन प्राइज आहे अनुश्री गोकुळे CSD स्कॉलर्स अबॅकस अकॅडमी राजगुरुनगर. 2 कॉन्सलेशन प्राइजेस आहेत स्वराज चौधरी आणि अनुश्री गोकुळे. ए कॅटेगरीतलं 3rd प्राइज जात आहे मृण्मयी देसते CSD मोर्या अकॅडमी चिंचवडगाव आणि ईशा तांदळे CSD अबॅकस अकॅडमी रावे. पुन्हा एकदा दोन्ही प्राइजेस मी सांगते. कॉन्सलेशन प्राइज आहे स्वराज चौधरी जीवन विद्या अकॅडमी राजगुरुनगर, अनुश्री गोकुळे स्कॉलर्स अबॅकस अकॅडमी राजगुरुनगर. 3rd प्राइजेस आहे ईशा तांदळे अबॅकस अकॅडमी रावेत आणि मृण्मयी देसते मोरिया अकॅडमी चिंचवडगाव. आता 2nd प्राइज आहे भार्गवी दौंडकर CSD स्कॉलर्स अकॅडमी राजगुरुनगर, सोहम अवताडे चाणक्य अकॅडमी काळेवाडी. ए कॅटेगरी मधलं 1st प्राइज जात आहे अथर्व कासार चाणक्य अकॅडमी काळेवाडी. काउन्सिलेशन प्राइज आहे ए कॅटेगरी मधलं स्वराज चौधरी CSD जीवन विद्या अकॅडमी राजगुरुनगर, अनुश्री गोकुळे स्कॉलर्स अकॅडमी राजगुरुनगर. 3rd प्राइज आहे मृण्मयी देसते मोर्या अकॅडमी चिंचवडगाव, ईशा तांदळे अबॅकस अकॅडमी रावे. 2nd प्राइज आहे भार्गवी दौंडकर स्कॉलर्स अकॅडमी राजगुरुनगर, सोहम अवताडे चाणक्य अकॅडमी काळेवाडी आणि ए कॅटेगरीमधलं 1st प्राइज गेलेलं आहे अथर्व कासार चाणक्य अकॅडमी काळेवाडी. यानंतर आपण बी कॅटेगरीमध्ये विनया शिंदे जीवन विद्या अबॅकस अकॅडमी राजगुरुनगर आणि स्वरांजली पाचभाई जीनियस अबॅकस क्लासेस किरंगूट. बी कॅटेगरीमधलं 3rd प्राइज आहे यज्ञ पाटील चाणक्य अकॅडमी काळेवाडी. 2nd प्राइज आहे अभिज्ञा मांजरे जीवन विद्या अकॅडमी राजगुरुनगर आणि बी कॅटेगरीमधलं 1st प्राइज आहे राही ताजणे चाणक्य अकॅडमी काळेवाडी. पुन्हा एकदा मी रिपीट करते. बी कॅटेगरीमधलं काउन्सिलेशन प्राइज आहे विनया शिंदे स्वरांजली पाचभाई. 3rd प्राइज आहे याज्ञ पाटील. 2nd प्राइज आहे अभिज्ञा मांजरे आणि 1st प्राइज आहे राही ताजणे. यानंतर सी कॅटेगरीची प्राइजेस सांगते. काउन्सिलेशन प्राइज आहेत पृथ्वीराज मांजरे जीवन विद्या अबॅकस अकॅडमी राजगुरुनगर आणि आदित्य चौघुले जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल. सी कॅटेगरीमध्येच 3rd प्राइज आहे आर्यन कुमार भास्कराचार्य अकॅडमी मुंबई बँगलोर हायवे बाणेर. सी कॅटेगरीमधलं 2nd प्राइज जात आहे स्वरा ताजणे चाणक्य अकॅडमी काळेवाडी आणि सी कॅटेगरीमधलं 1st प्राइज जात आहे युग धोत्रे जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल. पुन्हा एकदा बक्षीस
prize Avantika Suri, CSD Sharp Kids Learning Up Pakar. Third prize Sai Patil, CSD Ramanujan Abacus Academy, Talegaon, Bhawan. फुल आली उत्तर ते फुलं होते Second prize Asmi Patil, CSD Moria Academy, Chinswar. First prize Shivraj Thakre, CSD Chanakya Abacus Academy, Paulkar. Consolation prize Avantika Suri, Sharp Kids. Third prize Sai Patil, Ramanujan Academy. Second prize Asmi Patil, Moria Academy. First prize Shivraj Thakre, Chanakya Abacus Academy. Consolation prize Avantika Suri. Third prize Sai Patil. Second prize Asmi Patil. First prize Shivraj Thakre. E category with abacus, consolation prize, Grishma Boyer, CSD Moria Academy, Chinswar. Third prize, Dhanashri Kulkarni, CSD Chanakya Abacus Academy. Second prize, Sparsh Bhate, Moria Abacus Academy. First prize, Saina Pawar, Jeevan Vidya Abacus Academy. Consolation prize, Grishma Boyer, Moria Academy. Third prize, Dhanashri Kulkarni, Chanakya Academy. Second prize, Sparsh Bhate, Moria Academy. First prize, Saina Pawar, Jeevan Vidya Abacus Academy. Consolation, Grishma Boyer, Moria Academy. Third prize, Dhanashri Kulkarni, Chanakya Academy. Second, Sparsh Bhate, Moria Academy. First, Saina Pawar, Jeevan Vidya Abacus Academy. Avishkar Badar, first prize Riya Pawar. Third, Umang Karnawat. Second, Avishkar Badar. First, Riya Pawar. अरे तू E category with abacus. अरे First prize तू इकडे ना. Adesh Golab, Jeevan Vidya Abacus Academy. ये ब्लॅक टी शर्ट घातलं E category with abacus. First prize Adesh Golab, Jeevan Vidya Abacus Academy. चार्ज लाव First prize Riya Pawar, Chanakya Abacus Academy, category A. E category with abacus. First prize Adesh Golab, CSD Jeevan Vidya Abacus Academy. Now starting up with without abacus. Without abacus S category, consolation prize Kartiki Saste, Sri Abacus Academy, Nirmiti Mahajan, Ramanujan Abacus Academy, Sarthak
ईशा तांदळे अबॅकस अकॅडमी टावे. काय बरं महीर गोयाल समर्थ अबॅकस अकॅडमी. कॉन्सोलेशन प्राइज ईशा तांदळे अँड महीर गोयाल. थर्ड प्राइज दिवान विजय वाघ चाणक्य अबॅकस अकॅडमी. सेकंड प्राइज भार्गवी दौडकर स्कॉलर अबॅकस अकॅडमी. अँड फर्स्ट प्राइज अथर्व ठासार चाणक्य अबॅकस अकॅडमी. काउन्सिलेशन ईशा